नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मानसिक सुदृढ कोणाला म्हणावं? जो कुठल्याही परिस्थितीत आपल्या मनाचं संतुलन ढळू देत नाही, तो मानसिक सुदृढ. तर असाच मानसिक सुदृढतेचा, मनाच्या संतुलनाचा एक किस्सा आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशी शेअर करते. अब्राहम लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि ते पहिल्यांदा संसदेत भाषण करण्यासाठी गेले. सगळ्या सिनेट सदस्यांनी भरलेल्या सभागृहात त्यांना आपलं अध्यक्ष म्हणून पहिलं भाषण करायचं होतं. त्या भरलेल्या सभागृहामध्ये लिंकन पोहोचले आणि भाषण सुरू करण्यापूर्वी एक ज्येष्ठ सदस्य, जे फार श्रीमंत उद्योगपती होते, ते उठून उभे राहिले आणि लिंकनना उद्देशून म्हणाले, मिस्टर लिंकन, तुम्ही हे विसरू नका की तुमचे वडील माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी बूट बनवत होते. त्यावेळी तिथे उपस्थित सगळे जोरात हसले आणि त्यांना वाटलं की लिंकनना आता जोरदार चपराक बसली आहे आणि त्यांची लायकी दाखवली गेली आहे. मात्र काही व्यक्ती कशाच्या बनलेल्या असतात कुणास ठाऊक. मला असं वाटतं त्या मानसिक सुदृढ असतात की त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मनाचं संतुलन ढळू देत नाही आणि आपल्या हजरजबाबी विद्वत्तेनं समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करून आपला मोठेपणा सिद्ध करतात, आणि तेही अगदी शांतपणे बरं का. लिंकननी सुद्धा असंच केलं. सभागृह काय होणार याकडे जीवाचा कान आणि डोळ्यात जीव आणून बघत होते. प्रेसिडेंट लिंकन यांनी सरळ सरळ त्या व्यक्तीवर नजर रोखून धरली आणि ते त्याला म्हणाले, सर, मला माहिती आहे की माझे वडील आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी बूट बनवत होते. तसंच इथे अनेक इतर सदस्य आहे की ज्यांच्या कुटुंबासाठी माझे वडील बूट बनवत होते. याचं कारण सांगू? कारण त्यांच्यासारखी पादत्राणं इतर कुणीच बनवू शकत नव्हतं. ते एक कलाकार होते, एक निर्माते होते. त्यांच्या हातात जादू होती, कला होती. त्यांनी बनवलेल्या चप्पल बूट फक्त ह्या चपला किंवा बूट नव्हते, तर आपलं संपूर्ण मन आणि कसब ते त्यात ओतून अत्यंत काळजीपूर्वक हे काम करायचे. मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. तुम्हाला या पादत्राणांविषयी काही तक्रार आहे का? कारण हे कसब मलासुद्धा अवगत आहे की बूट कसे बनवायचे. आपली काही तक्रार असेल तर नक्की सांगा, मी तुम्हाला एक नवीन बुटांचा जोड बनवून देईन. पण एक सांगू, माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत माझ्या वडिलांनी बनवलेल्या बुटांविषयी अजून तरी कुणाचीच काहीच तक्रार आलेली नाही. ते एक अत्यंत हुशार आणि मनस्वी कलाकार आणि कारागीर होते आणि माझ्या वडिलांचा मला आज सार्थ अभिमान आहे. लिंकनचं हे बोलणं ऐकून सगळं सभागृह बधीर झालं होतं. कोणाला काय बोलावं हे सुचत नव्हतं. अब्राहम लिंकन ही काय व्यक्ती आहे याची एक छोटीशी झलक आणि चुणूक या सगळ्या प्रसंगातून सगळ्यांना दिसली. त्यांना त्यांच्या वडिलांचा अभिमान असल्याचा आता त्यांनाही अभिमान वाटू लागला. यातनं एकच गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की प्रसंग कसाही असो, आपला तोल जाऊ देता कामा नये. कुणी आपला कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमानं आणि धैर्यानं तोंड द्यायला हवं. आपल्या स्वतःच्या परवानगीशिवाय आपल्याला कुणी दुखवू शकत नाही, हे वाक्य मनावर कोरून ठेवायला हवं. आणि कुणाच्या चुकीच्या वागण्यानं आपली मनःशांती ढळू देऊ नका ना. काय घडलंय यामुळे आपण दुखावलं जात नसतो, तर घडलेल्या गोष्टीला आपण काय प्रतिसाद दिला, त्या दिलेल्या प्रतिसादामुळे दुखावलं जाण्याची शक्यता असते. मग चला, मनानं सुदृढ होऊया आणि खंबीर मनानं प्रतिकूल परिस्थितीसुद्धा बदलण्यासाठी सज्ज होऊया, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.